येवल्याच्या भोरकडे बंधूंनी पारंपरिक पिकांना फाटा देत भाजीपाला शेतीची वाट धरली आहे। शेततळे उभारून वर्षभराच्या पाण्याची व्यवस्थाही केली आहे, तर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याची बचत त्यांनी केलेली आहे। यंदा त्यांनी वालपापडीचं पीक घेतलंय, त्यातून त्यांना लाखोंचा नफा झालाय। येवल्याच्या श्रावण आणि अरुण भोरकडे यांची पिंपळगाव जलाल शिवारात 20 एकर जमीन आहे। पूर्वी यात ज्वारी, बाजरी, मका, कांदे अशी पारंपरिक पिकं व्हायची। यातून अपेक्षित नफा काही मिळत नव्हता। यावर उपाय म्हणून त्यांनी शेततळं उभारलं आणि हळूहळू भाजीपाला पिकाकडे वळले। कधी कारली, कधी भेंडी, कधी गवार तर कधी मिरचीचं पीक घेऊ लागले। कमी कालावधीत चांगलं उत्पादन मिळवण्यास सुरुवात झाली। यंदा एप्रिल महिन्यात 1.5 एकरात त्यांनी वाल पिकाची लागवड केली आहे। तर मग मी 1-2-3 वर्ष कार्य लावले, तर मला थोडंसं बरं पैसे मिळाले। त्याच्यानंतर मागच्या वर्षी मग एक मिरची वगैरे लावली। मी 2 वर्षापासून मिरची लावतोय, तर मिरची माझी बाहेर सगळी एक्सपोर्ट झाली। मग आता 2 वर्षापासून सगळं मी माझ्या संपूर्ण शेतीमध्ये कारली, भेंडी, गवार, त्याच्यानंतर संपूर्ण भाजीपाला। कपाशीमध्ये साहेब कसं आहे, पैसे मिळत नाही आता, आणि मक्याला पाणी जास्त पाहिजे, आणि त्याच्यामुळं मग मी ते बंद केलं। साधारण वाल मी मागच्या वर्षी पण करतोय, तर ह्या वर्षी मी 1.5 एकर वाल लावली, तर एप्रिलच्या शेवटची वाल लावली मी। लागवडीआधी त्यांनी जमीन चांगली नांगरून घेतली, त्यात शेणखत घातलं, 7.5 फुटांच्या सरी पाडून घेतल्या, त्याला रासायनिक खतांचे डोस दिले, ठिबकच्या लॅटरल अंथरल्या आणि 1.5 फुटांचं अंतर सोडून वालाच्या बियाणाची लागवड केली। काही दिवसात रोपांची उगवण झाली आणि जून महिन्यात वाल तोडणी झाला। पुढील मी सुरुवातीला ड्रिप केलं, त्यानंतर 2 ट्रॅक्टर त्याला शेणखत टाकलं आणि एप्रिल शेवटी लागवड केली त्याची। शेततळ्यात पाणी साठवलं, त्यानंतर एक तास दिसाड पाणी दिलं। 10-26-26चे 2 गोण्या वापरल्या आणि सुपर फॉस्फेट वापरलं, बस एवढंच करतो। आणि औषधं कुठली वापरली? कीटकनाशकसाठी, आळीसाठी औषध वापरलं। 8 दिवसाला स्प्रे चालू असतो। दर दिवसाआड सगळं भोरकडे कुटुंब वाल तोडणीसाठी शेतात येतं। इथं वालाची तोडणी केली जाते। हा वाल एका ठिकाणी जमा केला जातो, त्याची प्रतवारी होते आणि सगळा माल क्रेटमध्ये भरून कोपरगाव आणि येवला मार्केटला विक्रीसाठी पाठवला जातो। आतापर्यंत एकूण 1.5 एकरातून 110 क्रेट वालाचं उत्पन्न मिळालं आहे। व्यापाऱ्यांनी प्रत्येक क्रेटला सरासरी 450 ते 500 रुपयांचा दर दिलाय, त्यातून त्यांना 50,000चं उत्पन्न मिळालंय। अजून 3 ते 4 महिने हा तोडा सुरू राहणार आहे, त्यातून त्यांना 500 ते 600 क्रेट वालाच्या उत्पादनाची अपेक्षा आहे, म्हणजेच 2,25,000 रुपये त्यांना मिळतील। बियाणं, खतं, कीटकनाशक, मजुरी असा 70 ते 80 हजारांचा खर्च वजा जाता त्यांना 2 लाखांच्या निव्वळ नफ्याची अपेक्षा आहे। त्या टायमाला 400 ते 450 रुपयाचा कॅरेटचा भाव होता। आणि साधारण आतापर्यंत किती निघाला आणि किती पैसे तुम्हाला मिळाले? आतापर्यंत साधारण 100 ते 110 पर्यंत कॅरेट निघाल त्याचे। आतापर्यंत साधारण 40-50 हजार रुपये मला मिळून गेले, आणि अजून 500-550 कॅरेटच्या आसपास माल निघाला। त्यातनं किती पैसे मिळतील? खर्च वजा आता भाव बाजार भाव परिस्थिती अवलंबून आहे, पण खर्च वजा आता 1.5 एकरात 2 लाख रुपये मिळाल काय? पारंपरिक पिकांकडून भाजीपाला पिकाकडे वळण्यापूर्वी भोरकडे बंधूंनी शेततळं उभारून पाण्याची सोय केली। वर्षभर पाण्याचं नियोजन करण्यासाठी ठिबकचा आधार घेतला, तर बाजारपेठेच्या मागणीनुसार पिकाची लागवड केली। यामुळेच कमी कालावधीत त्यांना शाश्वत नफा मिळतोय। मनमाडहून अजय सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।